जिल्हा परिषद गटामध्ये जकराया शुगरचे चेअरमन सचिन जाधव निवडणुकीला उभा राहणार आहेत. कुरुल झेडपीमधून ते भाजप या पक्षाकडून कमळ या चिन्हावरती निवडणुकीला सामोरे जात आहेत. परमेश्वर पिंपरी या गावामध्ये आपण तुम्हाला काय वाटतं, एकंदरीत परमेश्वर पिंपरी या गावामध्ये त्यांना मतदान कसं होईल? चांगलं होईल. दादांनी काय काय कामं केलीत का, काय सांगता येईल? एकंदरीत त्यांच्यामध्ये अनेक लोकांना त्यांनी रोजगार सुद्धा उपलब्ध करून दिलेला आहे. जकराया मल्टीस्टेट असेल, डिस्टिलरीच्या माध्यमातून असेल, मेडिकलच्या काही त्या ठिकाणी युनिट सुरू आहेत, कारखान्याच्या माध्यमातून दिला आहे. मग एकंदरीत परमेश्वर पिंपरी या गावामध्ये मतदान त्यांना कशा पद्धतीने होईल? चांगलं होईल. चांगलं होईल का? हम्म. किती टक्केपर्यंत मतदान होईल त्यांना? तरी बी 80-85% होईल. चांगलं मतदान होईल. हां. जकराया शुगरचे चेअरमन सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद गटामधून निवडणुकीला उभा राहत आहेत आणि ते भाजप पक्षाकडून उभा राहत आहेत. परमेश्वर पिंपरी या गावामध्ये त्यांना मतदान कसं होईल? नाही चांगलं होईल. मतदान चांगलं होईल का? होय होय होय. खूप त्यांनी कामं केलीत, रोजगार अनेक युवकांच्या हाताला रोजगार उपलब्ध केला आहे, शेतकऱ्याला मदत करणारा माणूस आहे. हाय हाय हाय. मतदान परमेश्वर पिंपरीतून चांगलं होईल का? होय होय होय. शाळा बांधतो म्हणली ती आम्हाला बालवाडी. हम्म. हां. रस्ते वगैरे रस्ते करतो म्हणली ती. चांगलं मतदान होईल. होय होय होय. कुरुल जिल्हा परिषद गटामधून जकराया शुगर चेअरमन सचिन जाधव निवडणुकीला उभे राहत आहेत. तुम्हाला काय वाटतंय, भाजप पक्षाकडून ते निवडणुकीला उभे राहत आहेत? पिंपरी मतदान त्यांना चांगलं टक्क्यानं होईल. काय कारण आहे इतकं चांगलं मतदान व्हायचं त्यांना? कामं करतो म्हणले त्यांनी. काय काय कामं त्यांनी आश्वासन दिले? शाळा, रस्ते, आणखीन एवढं सांगितले माझ्याशी. मग एवढं सांगितलं असताना देखील कसं मतदान होईल, कसं बघताय? या निवडणुकीकडे तुम्हाला काय वाटतंय? नाही चांगलं मतदान होईल. 80%-85% मतदान होईल. येथून होईल का परमेश्वर पिंपरीतून? कुरुल जिल्हा परिषद गटामधून जकराया शुगरचे चेअरमन सचिन जाधव भाजप पक्षाकडून कमळ या चिन्हावरती निवडणुकीला उभं राहणार आहेत. तुम्हाला काय वाटतं, एकंदरीत परमेश्वर पिंपरी या गावातून त्यांना मतदान कशा पद्धतीनं होईल? काय सांगता येईल? तुम्ही परमेश्वर पिंपरी गावातील मतदार आहे, काय सांगता येईल? त्यांना तर आपल्या गावातनं बऱ्यापैकी म्हणजे मतदान चांगलं व्हायची शक्यता आहे. का तर एक चांगला माणूस आहे, कामाचा माणूस आहे, कारखानदारी माणूस. ऊसाची हे ते कुठं अडचण आली तर गेलं तर सोडवतोय अडचणी. आणखीन तुम्हाला गावात परवा ते येऊन गेलेत, काय काय सांगितलं त्यांनी? काय कसं काय चर्चा झाली? काय नाही, आम्ही आपल्या कामाच्या समस्या मांडल्या, करून देतो म्हणले, मार्गी लावतो म्हणलेत. लावतील मार्गी अशी एक आशा ठेवतो आम्ही. चांगला कामाचा माणूस आहे का? आहे की. चांगलं मतदान होईल का? होईल की. परमेश्वर पिंपरीतून किती टक्के मतदान होईल, काय सांगता येईल तुम्हाला? टक्केवारी काय नाही सांगता येईल, पण चांगला लीड नाही येणार एवढे विषय पिपरीत. परमेश्वर पिंपरी या गावातून लिडिंगला येईल का? हां, येईल. चांगलं मतदान होईल. जकराया शुगरचे चेअरमन सचिन जाधव भाजप पक्षाकडून कुरुल जिल्हा परिषदमधून उभा राहणार आहेत. परमेश्वर पिंपरी हे गाव त्याच्यामध्ये येतं. आता तुम्ही परमेश्वर पिंपरीचे रहिवासी आहेत, मतदार आहे. एकंदरीत त्यांच्याविषयी वातावरण कसं राहील आणि त्यांना मतदान कसं होईल? वातावरण तर सध्या चालू व्यवस्थित आहे. पहिली गोष्ट दोन्ही गटातून म्हणजे आमचं परमेश्वर पिंपरी ही गाव 2 फाळण्या होत्या. मग सचिन जाधव उभारल्यामुळं दोन्ही पार्ट्या एकत्र आल्या. पहिली गोष्ट म्हणजे मतदान फुटणार नाही, पहिली गोष्ट आहे. आणि 99% 1% विषय थोडा राहील साईडला, पण 99% सचिन जाधव हे आपल्यातनं लीडवर येणार परमेश्वर पिंपरी गावातून. साधारण किती टक्क्यांनी दिलं होतं? 40, 50, 60, 70? तर तसं काय सांगता येणार नाही बरं, पण 99% मतदान होणार परमेश्वर पिंपरीतून. काय एवढं कारण आहे त्यांना चांगलं एवढं मतदान? म्हणजे कसं माहिती आहे का, पहिली गोष्ट आपल्या ऊसाची समस्या. पहिली गोष्ट कसं आहे, परमेश्वर पिंपरी गाव ही कार्यक्षेत्रात कुठल्याच नसल्यामुळं आपल्याला पहिल्यांदा लोकनेते कारखान्यानं ऊस पहिल्या टाकण्यास सुरुवात केली. परत टोळ्या दुसऱ्या कारखान्या कुठूनच आल्या नाही त्या. मग हे सचिन जाधवच्या टोळ्याचा विषय असा आहे की मागल त्याला पहिल्यापासून टोळ्याचा विषय होता. पहिल्यापासून ऊस हे भरपूर प्रमाणात नेल्यामुळं आणि आतापर्यंत बी ऊस त्याने जास्त नेलेला आहे. त्यामुळे हे परमेश्वर पिंपरी गाव ही लीडवर येईल शक्यता आहे. सचिन जाधव यांना. हां, सचिन जाधव. सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद गटामधून उभारत आहेत, परमेश्वर पिंपरी गावात आहेत, भाजप पक्षाकडून ते उभारत आहेत. मग त्यांना मतदान या गावात कशा पद्धतीने होईल, तुम्हाला काय सांगता येईल? पडेल हे मतदान भरपूर चांगले लीडनं पडत, असं एक अंदाज आहे माझा. पण त्यांनी म्हणले ते 3,000 भाव जे जाहीर केला आहे पहिला हा उचल म्हणून, बघू आता काय होईल. 3,000 म्हणले ते देतील असं अपेक्षा. मतदान कसं होईल या परमेश्वर पिंपरीतून त्यांना उभारल्यानंतर? मतदान होईल की भरपूर होईल. त्यांनी मध्ये आलते दौऱ्या दरम्यान चांगलं मतदान होईल असं. काय काय चर्चा झाली, काय काय आलंय का कानावर, काय कामाविषयी वगैरे? ना कामं करतो म्हणले ते चांगले, असं करतो म्हणले ते.
होईल पेक्षा हाय लीड नाही येतील असं. परमेश्वर पिंपरीतून हां परमेश्वर पिंपरी आतापर्यंत म्हणजे दौरे झाले नाही ते कोणाचे. तर उमेदवार हे फक्त त्यांना मिळाल्यामुळं भाजप म्हणून त्यांनी दौरे केलेले आहेत. नेता तेवढा घरापर्यंत आल्यामुळं त्यांना येतील. लीड न मतदान होईल. होईल होईल होईल. कुरुल जिल्हा परिषद गटामधून जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव निवडणुकीला उभं राहणार आहेत. झेडपीची निवडणूक ते लढविणार आहेत भाजप पक्षाकडून. तुम्हाला काय वाटतंय परमेश्वर पिंपरी या गावातून त्यांना मतदान कसं होईल? त्यांना मतदान चांगल्या ह्याच्यात मिळेल. का तर आमची गाव जे आहे ती कसं आहे ऊसाचं क्षेत्र आहे. चांगल्या पद्धतीत आमच्या टोळ्या पिळ्या टाकतात, ऊस नेतात, रस्ते करतो म्हणले ती केले ती काय अडचण नाही. त्यांना मतदान चांगल्या मते मिळेल. चांगलं मतदान होईल का? हां लीडला येतील का इथं गावात? हां इथनं परमेश्वर पिंपरीमधनं त्यांना भरपूर लीड होईल. नक्की. नक्की. काय काय केले त्यांनी काय सांगता येईल आणखी? त्यांनी काय ऊसं पिसं कसं आहे राहिली सायली कोणाची कसं आहे ठोली नाही ती नेते ती अजून बी नेतो म्हणले ती. चांगलं मतदान होईल. हां काय सांगता येईल तुम्हाला? सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद निवडणुकीला उभं राहणार आहेत कुरुल जिल्हा परिषदमधून. मग इथं परमेश्वर पिंपरी या गावातून मतदान कसं होईल त्यांना? चांगल्या पद्धतीने होईल. शेतकऱ्याला मदत करतात का? होय करते ती ऊस हे नेते ती करते ती शेतकऱ्यांना वेळोवेळी बिलं देतात, ॲडव्हान्स देतात का? देते ती. चांगलं मतदान होईल का? होय होय चांगलं होईल. जकराय शुगरचे चेअरमन सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद गटामधून भाजप पक्षाकडून निवडणुकीला उभा राहत आहेत. परमेश्वर पिंपरी या गावामध्ये मतदान त्यांना कसं होईल मामा, काय सांगता येईल तुम्हाला? चांगलं होईल. हो एक नंबर होईल. काय काय कामं केलीत त्यांनी? काय कामं काय चालू आहे ती कामं काय बंद झाली का? ऊस आमचा नेते ती बर आणखीन टोळे टाकते आमच्या गावाकडे. बर काय नाही व्यवस्थित आहे. चांगलं मतदान होईल का? होय होईल. मतदान चांगलं होईल. परवा गाव भेट झाली, काय काय होय, होय, सांगितलं झालं की तुम्हाला? असंच म्हणले. आम्ही मग त्यांना म्हणलं बाबा आमच्या गावाला टोळी नाही देत नाव काय नाही. तर आम्ही पुढल्या वर्षी आम्ही त्यांना रनिंग वाढवून देत आहोत बर असे म्हणून आम्हाला ते गेलेत. वाटतंय का ही सचिन जाधव विकास करतील या सगळ्या भागाचा? होईल की आता. होईल ना? हो होईल. माणूस कसा आहे? चांगलं आहे. मग गावातनं मतदान कसं होईल? आता गावाच्या थिरीवर आहे. तरी त्यांच्या बाबतीत कसं तरी होईल सुद्धा मतदान? बरं आहे. चांगलं होईल का? होय होईल. काय सांगता येईल मामा तुम्हाला? सचिन जाधव कुरुल जिल्हा परिषद निवडणुकीला उभं राहतात भाजप पक्षाकडून. आपण आता परमेश्वर पिंपरी गावात आहे, तुम्ही इथले मतदार आहे. एकंदरीत त्यांना कसं वातावरण राहील? कमळ या चिन्हावरती ते उभं राहणार आहेत भाजप पक्षाकडून. कसं मतदान होईल गावात? मूळ तर आत्तापर्यंत एक 10-12 वर्षाचा रेकॉर्ड आहे की भाजपला रिस्पॉन्स चांगला आहे गावातनं. उमेदवार कुठलाही जरी असलं, काम असलं नसलं, भाजप पक्षाच्या नेतृत्वाकडे बघून चांगल्या पद्धतीनं मतदान होऊ शकतं त्यांना. आणि त्यापैकी कारखाने क्षेत्रात असल्यामुळं शेतकरी वर्गाकडे बी लक्ष आहे त्यांचं बऱ्यापैकी. त्याच्यामुळं चांगला रिस्पॉन्स मिळेल त्यांना. मतदान कसं होईल गावात? चांगलं होईल ना मतदान. लिडिंगला येतील? हो लिडिंगला येईल. आणि काय सांगता येईल त्यांच्याबद्दल? काय ना ऊस नेते ती वेळेवर बिलं देते ती. इतरांपेक्षा 100-50 रुपये बिल शिल्लक असतंय त्यांचं. येणाऱ्या काळात विकास करतील का ते? हो आता करतील. कसं होईल त्यांना? नाही मतदान चांगलं होईल. मतदानाची काय अडचण येणार नाही. 70-75% मतदान होईल त्यांना इथून. परमेश्वर पिंपरी या गावातून कसं मतदान होईल? सचिन जाधव जकराय शुगरचे चेअरमन हे भाजप पक्षाकडून निवडणुकीला उभं राहत आहेत. कसं मतदान होईल गावातून? नाही कसं आहे बघा, असतानाच तडून तरफदार नेतृत्व आहे त्यांचं पहिलं. दुसरी गोष्ट कारखान्यात चेअरमन आहेत ती. त्यासाठी त्यांच्याकडे जेवढी कारखान्यात सभासद आहे ती त्यांच्या मापात जरी हिशोब धरला तरी भरपूर मतदान होते त्यांना. आणि शेवटी ती चिन्ह असा की लाडक्या बहिणी चिन्ह आहे, त्यामुळे त्याला कोणी चॅलेंज करू शकत नाही. कुठलं चिन्ह लाडक्या बहिणीचं आहे? कमळ. देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्याकडे बघून मतदान होतं ना भाजपला. आणि त्यातल्या त्यात उमेदवार चांगला आहे ही. बरं, त्यांना गावातून मतदान कसं होईल? इथून गावातून मतदान तुम्हाला सांगतो बऱ्यापैकी होते. परमेश्वर पिंपरीतून हो हो बऱ्यापैकी होते. चांगलं होईल? हो हो लीडला येतील का? 100%. तुम्हाला सांगू 900 पोलिंग होते, त्यापैकी 600-700 तर मतदान 100% कमळाला पडते. नक्की. नक्की.